नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 11वी विषय मराठीची कृतीपत्रिका, जिला तुम्ही सेकंड युनिट टेस्ट म्हणत असतात किंवा द्वितीय घटक चाचणी म्हणत असतात. तिची आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही ते वाचू शकता. इयत्ता 11वी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी 2024-25 चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. 25च्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाची आहे. बघा, गुन्हा यासाठी 25 वेळ दिला आहे, 1.5 तास. तर पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सांगावंसं वाटेल, जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वार्षिक प्रश्नपत्रिका, वार्षिकच्या देखील प्रश्नपत्रिका आपण टाकणार आहोत. वार्षिक परीक्षा म्हणजे तुमची जी काही लास्टला जी एक्झाम होते हे की नाही, द्वितीय सत्र परीक्षा, तिची देखील प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. तर तुम्ही सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. सोबतच तुम्हाला स्क्रीनवरती खाली एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, तो आपला व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. PDF नाही, परंतु तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर तिथे तुम्ही मेसेज करू शकता, आमचा नंबर सेव्ह करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कृती एक आकलन कृती, ज्यामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं आहे खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खाली उत्तराच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो सूचनेनुसार कृती करायची आहे. सर्वप्रथम बघा, उत्तर आपल्याला दिलेलं आहे. उत्तर आहे उषा वहिनींनी 152 आरशात पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तर विद्यार्थी मित्रांनो उषा वहिनींचा सत्कार होणार होता. व्हिडिओला हाय क्वालिटीवरती सेट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा फक्त 10 ते 15 ओळींचा, आय थिंक 10 ओळींचा पॅसेज आहे, उतारा आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर वाचल्यानंतर त्याची उत्तरे जी आहे ती देता येतील. जे विद्यार्थ्यांना PDF डाउनलोड करण्यासाठी शक्य नाही, त्यांनी काय करा, स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. बघूया काय आपल्याला सांगितलं गेलं आहे, काय कृती दिलेल्या आहेत. तर बघा, पहिला आहे उषा वहिनींनी आरशात किती वेळा बघितले. बघा, पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आपल्याला मिळतं. उषा वहिनींनी 152 आरशात बघितले. तर विद्यार्थी मित्रांनो, 152 हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे ब्युटी पार्लरमधून आलेल्या व्यक्तीचे नाव काय. तर बघा, उत्तरे वाचल्यानंतर तुम्हाला संपूर्ण उत्तरे ही मिळणारच आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा, टीव्हीची गाडी किती वाजता येणार होती. त्यानंतर चौथा आहे मुंबई दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. याची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. 4 गुण आहे, म्हणजे 4 कृतींसाठी 4 गुण आहे. आणि हे 4 गुणावरती हा प्रश्न होता, 4 गुणांसाठी. त्यानंतर समोरवरती प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला आहे वहिनींचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते ते लिहा. किंवा विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे याविषयीचे तुमचे मत लिहा किंवा विचार लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते एक सोमत लिहू शकता. 4 गुणांसाठी सोमत आहे, तर तुम्हाला पुरेपूर सोमत लिहिता यायला हवं. त्यानंतर कृती 2, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता कविता आहे आणि कवितेवरती काही प्रश्न आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आकांताने हाका घातल्या माझ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तर शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला, इथपर्यंतची कविता आहे. तुम्ही कवितेचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, एक मध्ये तुम्हाला दिला आहे चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करायची आहेत. आकलन कृती आहे, ज्यामध्ये आहे हाका घालणारा. तर हाका घालणारा कोण आहे, बोलावणारा, आवाज देणारा व्यक्ती कोण आहे, त्याचं नाव लिहायचं. त्यानंतर शब्दांनी कवीच्या हातात दिलेली. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दांनी कविताच्या हातात दिलेली. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सर्वप्रथम काय करा, कविता वाचा. कवितेचा स्क्रीनशॉट घ्या, पूर्णपणे कविता वाचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याची उत्तरे जी आहे ती अगदी सहजरित्या मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अभिव्यक्ती. आता अभिव्यक्तीवरती प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मानवी जीवनात शब्दांचे खूप महत्त्व आहे, हे की नाही. आपण शब्द वापरतो, आपला कॉन्टॅक्ट होत असेल तो म्हणजे भाषणातून, हे की नाही. तर जे काही शब्दांचे महत्त्व आहे मानवी जीवनामध्ये, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, समजावून सांगायचे आहेत. त्यानंतर कृतीतून उपयोजित मराठीवरती प्रश्न आहे. बघा, महत्त्वाचा हा घटक आहे उपयोजित मराठी. तर बघा, 3 गुण. तर बघा, यामध्ये पहिला आहे सूत्रसंचालकाच्या दृष्टीने कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे विधान स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा आहे मुद्रित शोधनासाठी लागणारे कौशल्य सविस्तर लिहा. बघा, दोन्ही प्रश्न 3-3 गुणासाठी आहे. जर ते दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही बरोबर लिहिली तर 6 गुण तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कृती 4, ज्यावरती तुम्हाला व्याकरणावरती आधारित प्रश्न आहे. तर व्याकरणावरती आधारित प्रश्न यावरती तुम्हाला पहिला आहे समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे. पहिला आहे वजन यासाठी समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे. दुसरा विद्यार्थी मित्रांनो तोरा या शब्दासाठी तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, वजन, तुम्ही याला जर वेट लिहित असाल तर वेट हा इंग्रजी शब्द आहे. आता विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त शब्द हे इंग्रजीचेच आहेत, हे की नाही. त्यांच्या दररोजच्या वापरामध्ये इंग्रजी शब्द येत असतात. त्यामुळे वजनासाठी जो काही समानार्थी शब्द आहे तो मराठी भाषेतीलच असायला हवा. त्यानंतर मध्ये आहे आई म्हणाली मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात. मिश्र वाक्य तयार करा. मिश्र वाक्य तयार करायचं आहे. त्यानंतर दुसरा, राजू वारंवार कॉफी पितो, त्याच्या आईला ते आवडत नाही. केवळ वाक्य तयार करा. आणि त्यानंतर तिसरा आहे नाटकाची 3री घंटा वाजली, नाटकाला सुरुवात झाली, संयुक्त वाक्य तयार करा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती, जी की आपण पूर्णपणे बघितलेली आहे. घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 11वी अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, अगदी सोपीशी प्रश्नपत्रिका आहे. जर तुम्हाला याचं PDF हवं असेल तर मी तुम्हाला सर्वप्रथम सांगेल, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय 82088919 यावरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल कोणी करू नये कृपया. सर्वांनी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला
याच्यासाठी IMP वगैरे देण्यात येतील. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त सराव म्हणून होती. तुम्हाला जर अजून प्रश्नपत्रिका हव्या असतील सरावासाठी, तर खाली आमचा WhatsApp नंबर दिसतोय, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. त्यासोबतच तुम्ही आम्हाला Instagramवरती फॉलो करू शकता. Instagramचा आयडी आहे आमचा मास्टर वैभव 23. कारण आम्ही तुमच्यासाठी बोर्ड परीक्षा आता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील IMP व्हिडिओज वगैरे Instagramवरती टाकत असतो. WhatsAppला तुम्हाला सेंड करत असतो. तर नक्की तुम्ही WhatsAppला आम्हाला जॉइन करा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना द्वितीय घटक चाचणी म्हणजे सेकंड युनिट टेस्टच्या मराठीच्या पेपरसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.